छावा क्रांतीवीर सेना केवळ मराठा समाजापुरती मर्यादित न राहता सर्वच दीनदलित आणि बहुजन समाजासाठी एक सामर्थ्यशाली चळवळ उभी करणार असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी केले आहे। स्वार्थासाठी समाजाला फसविणाऱ्या कथित नेत्यांचा बुरका फाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा त्यांनी स्नेहसंवाद मेळाव्यात दिला आहे। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये आलेले नैराश्य दूर करून संघटनेला मजबूत करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यकर्त्यांचे प्रेरणादायी विचार या मेळाव्यात शेतकरी नेते नानासाहेब बच्चाव, केंद्रीय कार्याध्यक्ष विजय भावळे, युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, नाशिक जिल्हा प्रमुख आशिष हिरे, उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर किरण डोके, प्रदेश संपर्क प्रमुख नितीन शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकर, शरद अण्णा लबडे, योगेश कापसे, ज्ञानेश्वर पालखेडे, अर्जुन फरकाडे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणारे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, आयटी प्रदेश संपर्क प्रमुख वैभव देवळी, कामगार आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण पाटील, आयटी प्रदेशाध्यक्ष किरण बोरसे, अविनाश आयकायकर, भारत पिंगळे, किरण लवंड, गोरख संत, नामदेव शिंदे, शिवम महाले, शुभम देशमुख, राहुल काकळीस, सचिन जाधव, रवी धोंगडे, प्रितेश पाटील, संजय तुपलोंडे, मदन देव, महेश हिरे, गणेश वाकचौरे आदींनी विशेष परिश्रम घेतले। स्वार्थी नेत्याचा पर्दाफाश आणि नवी दिशा मेळाव्याच्या समारोप प्रसंगी करण गायकर यांनी मराठा आरक्षण चळवळीत स्वार्थ साधणाऱ्या काही नेत्यांचा भरपूर समाचार घेतला। गेल्या 18 वर्षाच्या चळवळीत स्वतंत्र स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील, राष्ट्रसंत भय्यूजी महाराज, धर्मसंत शांतिगिरी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे आशीर्वाद लाभले। परंतु लाखोंच्या मराठा क्रांती मोर्चाच्या यशानंतर काही स्वार्थी मंडळींनी चळवळ भरकटवण्याचे पाप केले। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये समाजाला फसवणाऱ्या प्रवृत्तीचा पर्दाफाश करून चळवळीला नवी दिशा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। छावा क्रांतीवीर सेनेची आगामी दिशा छावा क्रांतीवीर सेना येत्या काळात सर्व समाजाला सोबत घेऊन व्यवस्थेला जाप विचारत राहील। स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये संघटनेच्या ताकदीवर विजय खेचून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रेरित करत राहू। कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किरण वाघ यांनी केले। चळवळीचा एक टप्पा पूर्ण करून लवकरच 14 वर्षाचा वनवास संपू असा आत्मविश्वास करण गायकर यांनी व्यक्त केला। स्नेहसंवाद मेळावा म्हणजे 1 जानेवारी 2025 रोजी आपला वर्धापन दिन छावा क्रांतीवीर सेनेचा होणार आहे। त्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहात। त्यासाठी मला काही थोडंसं बोलता येईल ते मी बोलण्याचा प्रयत्न करतो। छावा क्रांतीवीर सेना साधारणतः 12 वर्षे पूर्ण झालेले आणि त्या 12 वर्षामध्ये छावा क्रांतीवीर सेनेचं जे रोपटं लावलेलं होतं आज ते झाडामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि ते झाड जर म्हटलं तर आज आपल्या साक्षात करण भाऊ गायकर आपल्या समोर आहे आणि आपण जे पाने फुले आणि फांद्या त्याप्रमाणे आपण सर्वजण त्यांना एकजूट म्हणजे साथ दिलेली आहे आणि ही साथ आपण शेवटपर्यंत त्यांना द्यायची आहे। आणि तसेच मला काही थोडंसं सांगायचं आहे की मध्ये काळांतरात जे मतदानाच्या मध्ये म्हणजे मी थोडंसं बघितलं की काही कार्यकर्ते जे जसं पूर्णपणे प्रोत्साहन द्यायचं ते देत नाहीये, फक्त आपल्या फायद्यापुरतं यायचं, गरम भाऊ करायचं आणि घरी निघून जायचं, इथं यायचं, खुर्च्या गरम करायच्या आणि घरी निघून जायचं, बाकी याच्यावरती काही करते नाही। माझं असं मत आहे की आपण सर्वांनी एकजुटीने आणि ताकदीने प्रत्येकाने मनापासून जे कार्य केलं तर त्याचा निश्चित आपल्याला एक दिवस फायदा होईल असं मला वाटतं। भगिनींनी तनमन धनाने जी मदत केली आणि एक सर्वसामान्य घरातला शेतकऱ्याचा पोरगा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभा राहू शकतो ही एक सर्वसामान्य म्हणजे स्वप्न पाहणाऱ्या निवडणुकीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आदर्श असलेला आपल्या करण भाऊसाठी पहिल्यांदा टाळ्या वाजवा। कारण मी मागेही एका भाषणात सांगितलं त्यांना लोकसभेनंतर 6 महिन्यामध्ये विधानसभा लढणारा आणि किती मतं पडली, किती फायदा झाला, किती तोटा झाला याची तमा न बाळगता खऱ्या अर्थानं धाडसी निर्णय घेऊन सर्वसामान्य तरुणांपुढे आदर्श ठेवणारा करण भाऊ खऱ्या अर्थाने व्यवस्था परिवर्तनासाठी
ही काळाची गरज आहे. मला वाटतं अशा पद्धतीने आपण सर्वसामान्य पोरांना, तरुण कार्यकर्त्यांना, तरुण महिलांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं पाहिजे आणि सगळ्यांनी सर्वसामान्य माणसाने म्हणजे मध्यम वर्गीय माणसाने निवडणुकीच्या काळात जे पैशाचे आमिष दाखवले जातात, मोठमोठे स्वप्न दाखवले जातात, त्याला बळी न पडता आपण खऱ्या अर्थानं भविष्याच्या काळामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, तिथल्या सभागृहामध्ये आता पाठवण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने आपली आहे आणि ती आपण सगळ्यांनी एकजूट होऊन लढली पाहिजे अशी माझी भावना आहे. खऱ्या अर्थाने असंख्य बेरोजगार तरुणांचे प्रश्न त्याच प्रत्येक निवडणुकीमध्ये मांडणारे राजकारणी 20-25 वर्ष आपल्याच घरात पद भोगणारे राजकारणी आपल्याला कसे चालतील याचा विचारही आपण करावा. आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना, आपल्या ज्येष्ठांना, आपल्या सर्व सगळे सोयऱ्यांना सांगावं लागेल, छावा क्रांतीवीर सेना ही गेल्या 12-13 वर्षापासून पर्याय म्हणून तुमच्या समोर उभी आहे. छावा क्रांतीवीर सेना ज्या वेळेला स्थापन झाली त्यावेळेला तिचा अजेंडा होता की कोणत्याही राजकीय पक्षाशी आम्ही संलग्न नाही आहोत. राष्ट्रसंत भैयोजी महाराज, आमचे आदरणीय बाबाजी असतील, यांच्या आशीर्वादाने, यांच्या पुण्याईने माननीय करणभाऊ गायकर यांनी ती संस्था, आपले लोक एकत्रित यावेत, एकत्रित आल्यानंतर काहीतरी त्यामध्ये संघटनेमध्ये आपल्या तळागाळील लोकांचे कामं व्हावेत ही त्यांची अपेक्षा होती. पण आताची घडी बदललेली आहे. हे सरकार गेंडाच्या कातडीचं सरकार आहे. कोणतंही असो, मग ते कोणत्याही पक्षाचा असो, त्यामध्ये आपल्याला सरकारमध्ये स्थापन होऊन आपल्या तळागाळातील माणसांचे प्रश्न त्या विधान भवनामध्ये, त्या विधानसभामध्ये मांडल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. हे ज्या वेळेला भाऊंना कळालं त्या वेळेपासून आपण राजकारणात सक्रिय उडी म्हटल्यानंतर एक आक्रमक खंद नेतृत्व ज्याने फक्त लढायचं ठरवले. लढायचं कोणासाठी? तर शोषितांसाठी, वंचितांसाठी. हे सर्व लढत असताना करण भाऊ, सर्वात अगोदर मी आपलं अभिनंदन करेल का आपण जी राजकीय भूमिका घेतली आणि लोकसभेची निवडणूक लढवली, त्यामुळं आपलं जे संघटनेचं काम आहे त्याला कुठंतरी एक राजकीय वलय निर्माण व्हावं या दृष्टीने आपण पाऊल उचललं. त्याबद्दल मी आपले मनापासून अभिनंदन करतो व कौतुक करतो. एवढ्या लहान वयात लोकसभा लढून नंतर विधानसभा लढवायची, हारणं जिंकणं आता तो लढाईचा भाग झालेला आहे. पण आपण मैदानात उभं राहिल्यानंतर आपलं आव्हान समोरच्याला वाटणं ही सुद्धा आपली एक राजकीय दहशत आहे आणि ही दहशत आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून, आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून, आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून आणि आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून या संबंध नाशिक जिल्ह्यावर एक चांगली छाप पाडलेली आहे आणि अशीच वाटचाल आपण पुढे करत राहू. मी वैयक्तिक, माझा मित्रपरिवार आपल्यासोबत कालही होतो, आजही आहे आणि भविष्यात आपण जो निर्णय घ्या, आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या प्रत्येक लढाई खारीचा वाटा तरी आमचा असेल अशी मी आपल्या सर्वांच्या समक्ष करण भाऊ व छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय करणभाऊ गायकर सर यांच्या वाढदिवसाचं नियोजन कोणत्या पद्धतीने करायचं या संदर्भात आज स्नेह मेळावा आणि पुढील वाटचाल कोणत्या पद्धतीने करायची. मी सर्वप्रथम थोडा 12 वर्ष छावा क्रांतीवीर सेने पूर्ण झाली. मी 10 वर्ष झाले छावा क्रांतीवीर सेनेचं अगदी प्रामाणिकपणे काम करतोय. मी थोडक्यात आढावा मी माझ्या भागातला थोडा दिला होता की छावा काय आणि छावाची काय ताकद आहे. छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून माझ्या भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमच्याकडे पुराचा म्हणजे प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये त्या भागामध्ये पूर येतो आणि पुराच्या त्या परिस्थितीमध्ये जीवन सगळं विस्कळीत होतंय. अशा परिस्थितीमध्ये मी ज्यावेळी करणभाऊशी चर्चा केली, ह्या विषयावर मी चर्चा केली, करणभाऊनी त्या भागामध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मला वाटतंय 23 ट्रक धान्य एक आदेश काढला. छावा क्रांतीवीर सेनेच्या पूर्ण जिल्ह्यातून, प्रत्येक भागातून धान्य म्हणजे लागणारं सगळं जीवनावश्यक वस्तू करणभाऊच्या माध्यमातून मला सांगलीमध्ये आलं. कुठल्याही राजकीय पक्षानं एवढं काम केलं नाही, एवढं छावा तुम्ही दाखवलं तर तिथं फ्रीमध्ये रक्ताची बोतल मिळते. ही छावाची ताकद आहे. छावाच्या माध्यमातून अनेक अशा आपण कामं केलीत आणि हे सगळं शक्य झालंय फक्त करणभाऊच्या मार्गदर्शनाखाली.
मी इथून 500 किलोमीटर अंतरावर मी आमचं सांगली गाव आहे आणि सांगली भागामध्ये एवढी मोठी संघटना आहे आणि संघटनेच्या माध्यमातून आपण महिलांसाठी रोजगार आणि असे अनेक उद्योगधंदे आपण तिथे निर्माण केलेले आहेत. आणि खरं तर 1 तारखेला तर इथं संघटनेचा मेळावा आज छावा क्रांतीवीर सेनेचा स्नेह मेळावा विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज घेतला. सगळ्या पदाधिकाऱ्यांची मनोगत जाणून घेतली आणि येणाऱ्या काळात पुढची रणनीती, येणाऱ्या 1 जानेवारीला 12वा वर्धापन दिन येतोय. राजकीय समीकरणं काय असली पाहिजे, आत्ताच्या सध्याच्या राजकीय लोकांनी महाराष्ट्राची काय परिस्थिती करून ठेवली आहे, मतं कोणाच्या नावाने मागितले, मतं खुर्चीवर कोण बसलंय, म्हणजे फक्त फसवेगिरी, जुमलागिरी एवढ्याच गोष्टी चालू असल्यामुळं छावा क्रांतीवीर सेना ही सामाजिक संघटना आहे. तिच्या माध्यमातून येत्या वर्षभरामध्ये काय काय नवीन गोष्टी करायच्या या संदर्भातला हा स्नेह मेळावा या ठिकाणी घेतला. पराभवानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्र हे सगळे खचलेले असतात आणि त्यांचं मनधैर्य वाढवण्यासाठी या स्नेह मेळाव्याचं आज आयोजन केलं होतं. सगळ्यांनी मनसोक्त अशा चर्चा केल्या. सगळे नवीन उमेद घेऊन, नवीन वर्षात नवीन संकल्प घेऊन महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये संघटनेची भूमिका काय असली पाहिजे या सगळ्या गोष्टींचं विनिमय या ठिकाणी झालंय. येत्या 1 तारखेला त्याच्या संदर्भात अधिकृत घोषणा जाहीर करू. वर्धापन दिन देखील आहे. 12 वर्ष पूर्ण होत आहे. 13व्या वर्षात संघटना पदार्पण करते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटनेचं नाव, संघटनेची कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची फळी ही उभी राहिलेली आहे. म्हणून जबाबदाऱ्या तितक्याच वाढल्या. जितकी वर्ष वाढतात तितक्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढतात. म्हणून ह्या 1 जानेवारीच्या 1 तप पूर्ण होत असलेल्या वर्धापन दिनाला विशेष असं महत्व आहे. या वर्धापन दिनासाठी अनेक मान्यवरांना या ठिकाणी आम्ही बोलवणार आहोत. त्याची सुद्धा यादी आज सगळ्या पदाधिकाऱ्यांशी नंतर परत बसून एकदा फायनल केल्या जाईल आणि नंतर पत्रिका काढून कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. असती तर घरात भावाचं जमत नाही, आपल्याला माहित आहे. निवडणुकीमध्ये ते अनुभवही आपण पाहिलेले आहेत. त्यामुळं काही कार्यकर्त्यांना काही विचार पटत नसतील तर त्यांना अडकवून ठेवण्यापेक्षा त्यांना त्यांची वाट मोकळी करून दिलेली कधी चांगली असते. मी काही कोणाला जा म्हटलं नाही, पण ज्याला संघटनेच्या विचारधारा, ज्याला संघटनेत काम करायचं नसेल, ज्याला आता काही गोष्टी मोकळ्या पाहिजे असेल पण त्याच्यावर जर काही दडपण असेल तर त्या कार्यकर्त्यांसाठी ते वक्तव्य आहे की त्यांना त्यांच्या वाटा मोकळ्या आहेत. ज्याला वाटेल त्यांनी त्या रस्त्यानं स्वतःचं व्यक्तिगत मत घेऊन निर्णय घेतले पाहिजे. शेवटी संघटना आहे, ती कार्यकर्त्याच्या आधारावर टिकली पाहिजे. कोणीच गेलं नाही पाहिजे ही भावना आहे. पण काहींना जर वाटत असेल तर त्यांनाही रस्ता मोकळा करून दिला पाहिजे या मताचा मी कार्यकर्ता आहे. चळवळ वेगळी असते, राजकीय गणित वेगळे असतात. हेच पाहण्यासाठी तर निवडणूक लढलो ना, की आपण ज्या चळवळीत काम करतो, ज्या चळवळीला आपल्या आयुष्यातले सगळे दिवस देत असतो आणि आपलं कर्तव्य, ते काय कोणावर उपकार नाही, ते ती आवड आहे म्हणून ते केलं. पण ते मतात परिवर्तन होत नाही हे तितकं सत्य आहे की मराठा समाजाला करण गायकर हे हॉस्पिटलचं बिल कमी करण्यासाठी, कोणाची गाडी पकडली तर ती गाडी सोडण्यासाठी, कोणाची पोलीस स्टेशनला भांडणं झाली तर ते मिटवण्यासाठी, मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून अण्णासाहेब पाटील महामंडळ उभं करण्यासाठी, सारथी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणांचं भविष्य घडवण्यासाठी करण गायकर लागतो. परंतु राजकीय पटलावर त्या भूमिका मांडण्यासाठी करण गायकर मान्य नाही हे जनतेच्या निकालातून दिसले. परंतु नैराश्यात नाही, यातून नवीन उमेद घेऊन, नवीन संकल्प करून पुन्हा एकदा उभारी घेऊ आणि नव्यानं ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन नवीन वर्षात नवीन संकल्प करून पुढे जाण्याचं ध्येय मी गाठलेलं आहे. महापालिका निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषद निवडणूक असेल, या ठिकाणी आपण काही छावाच्या माध्यमातून उभे जातात. हो, नक्कीच. आता राजकारणात उतरलोयच ना. राजकारणात नव्हतो, आता राजकारणात 2 मोठ्या निवडणुका लढलेलो आहे. एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वारसदार प्रकाश आंबेडकर साहेबांनी विश्वास ठेवून लोकसभा दिली. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्याच्या माध्यमातून विधानसभेची निवडणूक लढायची त्या ठिकाणी संधी दिली. या दोघांचंही संधीचं सोनं करून पुन्हा एकदा तो अनुभव गाठीशी घेऊन, कारण आता मी लढलोय पण माझे पदाधिकारी, माझे सहकारी त्या ठिकाणी मोठे झाले पाहिजेत. त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उभं करून, ताकद त्यांच्या पाठीशी उभे करून त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून रिंगणात उतरवणार आहोत आणि विजयाच्या समीप त्या ठिकाणी नेऊन त्यांच्याकडून चांगलं काम सुद्धा येणाऱ्या काळात करून घेऊ. शेवटचा प्रश्न, सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा समाजाची दिशा जर योग्य असेल तर आम्ही कुठेही उभं राहतो. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा भूमिका एक ठेवावी. आम्ही त्यांच्या बरोबरच कालही होतो, आजही आहे, उद्याही आहे. परंतु भूमिका सातत्यानं बदलू नये.
एकच कोणती तरी भूमिका घ्यावी, त्या भूमिकेशी समरस असावं आणि समाजाला त्यांनी 100% बघा त्यांच्या आंदोलनामधून समाजाला कुणबीची सर्टिफिकेट मिळालेली आहेत, परंतु आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही. एक तर तुम्ही राजकीय भूमिका घेतली तर ती पूर्ण घ्या, नाही तर त्या राजकीय भूमिकेला जाऊ नका, जेणेकरून आमच्यासारखे तरुण त्या मोहाला बळी पडून स्वतःचं नुकसान करून घेतात. म्हणून जरांगे पाटलांनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ते नेते आहेत समाजाचे, त्यांच्यावर समाजाचा अजूनही विश्वास आहे, त्या विश्वासाला कुठं तडा जाऊ नये याची काळजी त्यांनी घेतली तर निश्चितपणे येणाऱ्या काळात आणखी ताकदीनं त्यांच्या बरोबर उभं राहू. पण जर भूमिका बदलत राहिल्या तर मात्र मग आम्ही आमचा वैयक्तिक स्वतःचा निर्णय घेण्यास सक्षम आहोत. लोकसत्रा न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.